चेक इफ टू स्ट्रिंग्स आर ॲनाग्राम ऑर नॉट. सो ॲनाग्राम म्हणजे काय? सपोज एक स्ट्रिंग घेतली आपण ABC. सो त्याचे जितके पण व्हेरियंट असतील म्हणजेच BAC, CAB ऑर समथिंग एल्स, सो ह्या स्ट्रिंग्स झाल्या ॲनाग्राम्स. सो आपण बघणार आहोत दोन वेज टू सॉल्व्ह दिस. फर्स्ट वे असतो सॉर्ट बोथ स्ट्रिंग्स. लेट्स सपोज आपण इथे एक स्ट्रिंग घेतली आहे लिसन नावाची आणि दुसरी स्ट्रिंग घेतली आहे सायलेंट नावाची. हे दोघं ॲनाग्राम आहेत की नाही कसं चेक करणार? सर्वात आधी आपण काय करणार आहोत? स्ट्रिंगला लोअर केस मध्ये कन्वर्ट करणार, दोन्ही स्ट्रिंगला. का? जर आपण स्ट्रिंग अशा फॉर्मॅटमध्ये घेतली तर त्याला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. सेकंड आपण काय करणार? जर त्या दोघांची लेंथ म्हणजे लांबी जर डिफरंट असेल तर ते ॲनाग्राम नाहीये. जर की इथे लिसन दिलाय, सो लिसनची लेंथ काय झाली 6 आणि सायलेंटची 6. जर सायलेंटच्या जागेवर सायलेंट्स असतात तर याची लेंथ झाली असती 7 आणि जर यांची लांबीच जर इक्वल नाही तर मग ते ॲनाग्राम नसणार. त्यानंतर आपण केलं आपल्या स्ट्रिंग्सला ॲरेज मध्ये कन्वर्ट. त्यानंतर आपण त्या दोघी स्ट्रिंगला सॉर्ट केलाय. सो चला हे बघूयात काय झालं इथे. आपण दोन्ही स्ट्रिंगला ॲरे मध्ये कन्वर्ट केलाय आणि ॲरे 1 झाली आपली लिसन आणि ॲरे 2 झाली आपली सायलेंट. त्यानंतर आपण केलं त्या दोघांना सॉर्ट. सो सॉर्ट झाल्यानंतर आपला ॲरे असा दिसणार आहे, ॲरे 1 आणि ॲरे 2. आणि ही सॉर्टिंग कशा बेसिसवर होते? तर या स्मॉल अल्फाबेट्सला एक आस्की व्हॅल्यू असाइन असतो, जसं की इथे ई मध्ये दिलाय 101. सो त्या आस्की व्हॅल्यूजच्या बेसिसवरती आपली सॉर्टिंग होते. आता आपण फायनली काय करणार? ॲरे 1 आणि ॲरे 2 चेक करणार. जर ते इक्वल आहेत दॅट मीन्स इट्स अन ॲनाग्राम आणि जर हे इक्वल नाहीत म्हणजेच इट्स नॉट अन ॲनाग्राम. सेकंड वे असतो काउंट चेक करून. आपण काय करणार आहोत? जसं की आपल्याकडे स्ट्रिंग आहे लिसन आणि सायलेंट. सो आपण एक एक कॅरेक्टर बघणार आहोत. जर की इथे एल कॅरेक्टर बघितलाय, सो एलचा काउंट आपण केलाय 1 आणि जर हा एल ह्या सायलेंट या स्ट्रिंग मध्ये असेल तर तो एल इथून मायनस करायचा आणि आपल्याला काउंट करायचा आहे 0. तसंच सेकंडली काय करणार तो चेक आय. जर आय हा सायलेंट या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे सो तिथून तो करणार मायनस. परत तसंच एस आहे का चेक करणार, जर असेल तर तिथून तो करणार मायनस आणि नेट काउंट 0. आणि सपोज इथे एखाद कॅरेक्टर एस ऍड झालाय आणि इथे आपले 2 एस आले आहेत म्हणजेच इथे -2 येईल. सो इथे आपला आन्सर नेट काउंट येणार 1 किंवा -1. सो 0 ऐवजी दुसरा कोणताही जर काउंट आला म्हणजेच आपली स्ट्रिंग ॲनाग्राम नाही आहे. सो तेच करणार आहोत आपण कोडमध्ये. आपण 2 स्ट्रिंग घेतल्या लिसन आणि सायलेंट, त्याला लोअर केस मध्ये कन्वर्ट केलंय आणि नंतर त्यांची लेंथ चेक केली आहे. इफ लेंथ इज डिफरंट आहे म्हणजे दे आर नॉट अन ॲनाग्राम. त्यानंतर तुम्हाला फोकस करायचा आहे इथे या फॉर लूप वर. सो इथे आपण काय केलंय? स्ट्रिंग 1 मधला हा जो एल आहे याला काउंट केलाय प्लस प्लस म्हणजेच 1 आणि स्ट्रिंग 2 मध्ये आपण चेक केलाय जर हा एल कॅरेक्टर आहे की नाही आणि त्याला केलाय मायनस मायनस. जर असेल तर तो होणार मायनस मायनस. नंतर आपण काउंट चेक केलाय. जर तो 0 नसेल तर इट्स नॉट अन ॲनाग्राम आणि जर असेल तर इट्स अन ॲनाग्राम. हा काउंट जर 0 असेल तर इट्स अन ॲनाग्राम आणि जर नसेल तर इट्स नॉट अन ॲनाग्राम. ॲज सिम्पल ॲज दॅट.